नमस्कार मित्रांनो, मी सोनू पुन्हा एकदा तुमचं सोनू किचनमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रातलं फेमस स्ट्रीट फूड म्हणजे वडापाव। तर चला मग त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती आपण पाहूया। सर्वात आधी आपण एका बाउलमध्ये रेडीमेड मिळणारं डाळीचं पीठ इथे आपण घेतलेलं आहे। त्याचबरोबर आपण त्यामध्ये ॲड करूया ओवा टाकण्याआधी आपण थोडा तो हातावर कुस्करून घेतला। त्याचबरोबर सोडा आपण इथे वापरला आहे, खायचा सोडा आपण इथे वापरला आहे। त्याचबरोबर आपण आता याच्यात टाकूया हळद आणि चवीनुसार मीठ। हे सर्व गोष्टी एकत्र करून घेतल्यानंतर यामध्ये थोड्या प्रमाणात पाणी ॲड करून याचं छानसं असं बॅटर आपण इथे तयार करून घेऊ। तुम्ही बघू शकता पाणी आपण इथे एकदम न टाकता थोड्या प्रमाणावर, जेणेकरून आपल्याला वडा तळण्यासाठी जी बॅटरची कन्सिस्टन्सी हवी आहे ती आपल्याला इथे मिळेपर्यंत आपण ते व्यवस्थित बनवून घेऊ। तुम्ही बघू शकता इथे छान असं बॅटर आपलं रेडी झालेलं आहे। त्याचबरोबर आपण दुसरीकडे एका खलबत्त्यामध्ये हिरवी मिरची, त्याचबरोबर लसूण, अद्रक आणि थोडंसं मीठ टाकून त्याचा एक दरदरा असा ठेसे टाईप पेस्ट बनवून आपण इथे घेऊया। इथे आपला तो रेडी झालेला आहे। दुसरीकडे त्याचबरोबर आपण एका कढईमध्ये थोडंसं तेल तापायला ठेवलं होतं। तेल आपलं जसं गरम झालं त्यात आपण मोहरी टाकली आहे, त्याचबरोबर जिरेही आपण त्यामध्ये टाकूया आणि त्याच मागोमाग तेल गरम झालेलं असतानाच आपण त्यामध्ये जी पेस्ट बनवून घेतली होती हिरव्या मिरची, अद्रक, लसूण आणि ती ॲड करून यालाही आपण व्यवस्थित परतून घेऊ। थोडंसं परतले असतात त्यामध्ये आपण ॲड करूया कढीपत्ता। यालाही व्यवस्थित आपण थोडंसं तडतड होईपर्यंत परतून घेऊ। त्याचबरोबर आपण यामध्ये ॲड केलेली आहे हिंग आणि हळद। व्यवस्थित मिक्स करून घेतल्यावर इथे आपण उकडलेले बटाटे कुस्करून घेतले होते ते आपण यामध्ये ॲड केलेले आहे आणि याला व्यवस्थित आपण परतवून घेऊ आणि यामध्ये आपण थोडंसं चवीनुसार मीठही ॲड करूया। मीठ ॲड केल्यानंतर याला व्यवस्थित आपण परतून घेऊ आणि आपण त्यामध्ये ॲड केली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर। तिलाही व्यवस्थित मिक्स करून आपली बटाट्याची भाजी ही गार करून त्याला आपण हाताने असे गोळे बनवून घेऊ। अशा प्रकारे आपण छोटे गोळे बनवल्यानंतर आपण जे बेसनाचं बॅटर तयार करून ठेवलं होतं त्यामध्ये हे डीप करून व्यवस्थित चारी बाजूनी त्याला बॅटर लागावं आणि त्याला आपण आता डीप फ्राय करून घेऊ। त्यासाठी आपण ऑलरेडी गॅसवर कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं होतं। तुम्ही बघू शकता किती छान असा रंग आपल्या इथे वड्यांना आलेला आहे आणि आपले वडे इथे रेडी आहे। मित्रांनो, ह्या ज्या चटण्या दिसत आहे, हिरवी चटणी आणि लसणाची चटणी, याचा शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवर पहिलेच अपलोडेड आहे। त्याचा वापर करून आता आपण इथे वडापाव बनवूया। एक पाव आपण मधून कापून घेतला, त्याच्या एका बाजूला आपण लावूया आता हिरवी चटणी मित्रांनो आणि दुसऱ्या बाजूला लावूया आपली लसूणची स्पेशल वडापाव चटणी। याचा शॉर्ट व्हिडिओ मी सांगितल्याप्रमाणे आपल्या चॅनलवर पहिलेच अपलोडेड आहे आणि यामध्ये एक तळलेला वडा आपण इथं ठेवूया आणि अशा प्रकारे आपला महाराष्ट्रातला फेमस असा स्ट्रीट फूड वडापाव इथे बनवून रेडी झालेला आहे। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।